अगं हो, जोडीने येतो. ठेव तू फोन. हा. केदार, काय करत होतास तू? ते मी काय ये काय तुला माहितीये ना मला माझ्या पायाला हात लावलेला आवडत नाही म्हणून. काय ना तू पण अगं सॉरी मी सगळ्या पायाला नेलपेंट लावून ठेवलीस तू. सॉरी मी ते पुसून देत. नाही नाही, आता नको, मी करते. तू आता पुन्हा हात लावू नकोस माझ्या पायाला. बायको. काय झालं, कोणी आलं का? अगं हा, म्हणजे मला मगाशी वाटलं की चेतना काकू आल्या म्हणून मी ते नेलपेंट. नाही आपल्याला दाखवायचंय ना आपलं एकमेकांवर प्रेम आहे, आपलं लग्न झालंय म्हणून मी ते करत होतो. पण मग गेला ना आता. हो गेल्या. हो गेल्या असतील. चल आवरायला हवं ना. हा चल. बरं सांग मला अजून काय करू. केदार, तुला या मिशनमुळे खूप गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात ना रे. अगं ठीक आहे, आपल्याला हे असं पण मिशनसाठी करावं लागतंय. ठीक आहे चालायचं. चल पटकन जाऊया, सुमी आपली वाट बघत असेल. चल लग्नानंतर पहिल्यांदा चाललोय आपण तिच्याकडे. चल. नको जाऊयात. काय काय झालं. केदार, आपण हे जे लग्न केलंय ना हे खोटं आहे. फसवलंय आपण त्यांना. त्यांना आपण असं सांगितलं की आपण पळून जाऊन लग्न केलंय, तरीही त्यांनी विश्वास ठेवला रे आपल्यावर. आपण त्यांना इतकं दुखावलंय, तरीही सुमीने आणि बाबांनी आशीर्वादच दिलाय आपल्याला. आपण त्यांना फसवतोय. त्यांना अजून फसवायला नाही जमणार मला. आता परत त्यांच्या समोर जायचं म्हटल्यावर माझ्या मनावरचं ओझं खूप वाढतंय रे. पण तारिणी आपल्याला जावं लागेल ना. आपण सुमी आजीला सांगून बसलोय. आता आपण जर गेलो नाही ना तर तिला खूप वाईट वाटेल. पण मला भीती वाटतेय केदार. त्यांचं आपल्यावर जे हळहळ भाबडं प्रेम आहे ना, त्याची भीती वाटायला लागली आता. कारण आपण त्यांना फसवतोय. कधी कधी तर मला असं वाटतं ना की एखादी वीक मुवमेंट जर आली ना तर माझ्याच हातून आपले मुखवटे उतरवले जातील. केदार, हे अपराधीपणाचं ओझं वाढत चाललंय रे. असं काहीही होणार नाहीये बॉस. आणि जर काही झालंच तर मी आहे ना सांभाळायला. हे बघ आपलं हे मिशन कधी संपणार आहे किंवा तू तुझ्या घरी परत कधी जाणार आहे हे आपल्या हातात नाही आहे. आणि आता खूप दिवसानंतर तू पहिल्यांदा घरी जाणार आहेस, सगळ्यांना भेटणार आहेस. आजी, बाबा, नमा, निशीची आई, आत्या. त्यामुळे हा क्षण पूर्णपणे जग. निशीची आई, आत्या यांचा राग शांत करण्यासाठी आपल्याला भेटावं लागेल ना त्यांना. जायचं.